कृषी मंत्र्यांची खुर्ची ही शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या घामातून येते. पण एकदा का ती मिळाली की मंत्र्यांना त्याचा घामाचा वास येऊ लागतो. तळतळाट भोगावे लागेल आहे हा मराठी चित्रपट सिंहासनाचा 1997 मधील डायलॉग आता खरा ठरण्यामागचं कारण म्हणजे कोणतंही खातं द्या पण कृषी खातं नको असं बोलणाऱ्या नेत्यांना अजून एक उदाहरण मिळालंय. माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जसं केबिन नंबर 602 रामटेक बंगला इथून मागे चर्चेत यायचं, तसंच आता कृषी खातं येऊ लागलं. एकनाथ खडसे, पांडुरंग पुंडरकर, दादा भुसे, चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे. ज्यांना ज्यांना कृषी खातं मिळालं त्यांचं राजकीय करिअर मंत्रिपद गेल्यानंतर अस्थिर झालं. उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. याचाच घेऊया सविस्तर आढावा. कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयानं 2 वर्षाची जेल आणि 50,000 दंड सुनावला. हाच निर्णय जिल्हा न्यायालयानं कायम ठेवला. त्यानंतर अडचणीत सापडलेल्या कोकाटे यांनी लीलावती रुग्णालय गाठलं. कोर्टानं जर ते आजारी होते तर तसे दवाखान्यातील प्रमाणपत्र सादर का केले नाहीत म्हणत ताशेरे ओढले आणि कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केली. राज्य सरकार कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नसल्याचे संकेत मिळताच माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा थेट राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनीही तो स्वीकारला. आता मंत्री राहिलेल्या कोकाटेंना आपली आमदारकी वाचवण्यासाठी देखील धडपड करावी लागतेय. अगदी काहीच कालापूर्वी याच पदावर बसलेल्या अनेक नेत्यांनी राजकीय कारावास भोगल्याचा इतिहास पाहूया. 2011 ते 2014 या काळात काँग्रेसचे कृषीमंत्री म्हणून काम केलेले राधाकृष्ण विखे पाटील 2014 नंतर विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्र विधानसभामध्ये आले. मंत्रिपदासोबत त्यांचं सरकार देखील गेलं. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद वाढू लागले. महाराष्ट्राचा काँग्रेस चेहरा असलेले विखे 2014 नंतर काँग्रेसमधून बॅकफुटला गेले. 1980 पासून तब्बल 39 वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत राहून अखेर स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाच्या उमेदवारीसाठी देखील त्यांना डावलण्यात आलं. या सगळ्याला कंटाळून स्वतः वाढवलेला पक्ष सोडून 2019 मध्ये विरोधी पक्षनेते पदावरून त्यांनी राजीनामा देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर झालेल्या 2014 ते 2016 मध्ये मंत्रिपदावर एकनाथ खडसे विराजमान झाले. भाजप तळागाळातून वर काढत बहुमतात बसवण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता, हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणत. मंत्रिपदावर विराजमान होताच पुणे भोसरी येथील MIDCची जमीन कमी दरात पत्नी व कुटुंबियांच्या नावावर घेतल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून आणि विशेषतः अंजली दामन्या यांच्याकडून केला जाऊ लागला, जे प्रकरण विधानसभा माडियावरती मोठ्या प्रमाणात गाजलं. परंतु स्वकीयांकडून कोणीही पाठराखण केली नाही. परिणामी 2016 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि तिथूनच तेही भाजपचे नावडते बनले. कधी काळी भाजप रक्तात घेऊन फिरणारे, भाजप वाढवणारे भाजपवर नाराज झाले, तेव्हा त्यांची साधी नाराजी दूर करायला देखील पुढे सरसावलेले. त्यांचं करिअर त्यानंतर जे अडचणीत सापडलं ते अजूनही अडचणीतच आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर तर 8 जुलै 2016ला पांडुरंग पुंडरकर आले, पण कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. तात्पुरता त्यांचा पदभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्त केला गेला. परंतु त्यांचा नंतरचा काळ हा आव्हाने, टीका आणि काही महत्त्वाकांक्षा राजकीय धक्क्यांनी भरलेला होता. जरी ते सत्तेत आणि महत्त्वाच्या पदांवर राहिले असले तरी त्यांचे नंबर 2चे नेते ही प्रतिमा या काळात तयार झाली. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा धक्का मिळाला. भाजप उमेदवार निवडून न आल्यास राजकारण सोडून हिमालयात जाईन असं विधान त्यांनी केलं होतं. मात्र भाजपचा दारुण पराभव झाला, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर आणि विधानावर मोठी टीका झाली. कोल्हापूरमधील गणितं जुळत नसल्याचं पाहता 2019 मध्ये कोल्हापूर सोडून पुण्याच्या कोथरूडमधून निवडणूक लढवल्याने त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून हिणवलं गेलं. कोल्हापूरचे पाळसह परत पाठवू अशी मोहीम विरोधकांनी राबवली होती, ज्याचा जबर फटका बसला. पुण्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना 2023 मध्ये अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्याकडून परस्पर पुण्याचे पालकमंत्रीपद काढून सोलापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. या बदलामुळे ते पक्षात काहीसे मागे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली. कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल विचारलेलं इस धंगेकर या प्रश्नामुळे पुण्याच्या जनतेत चुकीचा संदेश केला आणि भाजपचा त्या बालेकिल्ल्यात पराभव झाला. या पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्या रणनीतीवर फोडण्यात आले, ज्यामुळे त्यांना पक्षातून साईडलाईन केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. किंबहुना तसं झाल्याचं दिसून देखील आलं.
दादा भुसे 2019 मध्ये महाविकास आघाडीचे कृषीमंत्री होऊन स्थिर स्थावर होता. सरकार पडलं. नवीन सरकारमध्ये मंत्रिपद मिळालेल्या अब्दुल सत्तार यांना निवडणूक शपथपत्रातील चुकीची माहिती, वाशिम जिल्ह्यातील 36 एकर सरकारी गायरा जमीन खाजगी व्यक्तीला बेकायदेशीरपणे वाटप केल्याचा गंभीर आरोपाचा सामना करावा लागला. त्यानंतर सरकारने यांच्याकडून मंत्रिपद काढून दत्तात्रय भरणे यांना मंत्री केलं. अगोदर मराठा आरक्षणात डॅमेज झालेले मुंडे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जेव्हा वाल्मिक कराडला अटक झाली तेव्हापासून नकारात्मक गोष्टींनी चर्चेत आले, ज्यामुळे अजित पवारांनी त्यांचा देखील राजीनामा घेत मंत्रिपदावरून उतार केला. त्यानंतर सरकार प्रशासन यांच्यातून बाहेर काढलेले धनंजय मुंडे आता पक्षातून देखील साईडलाईन झाले. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यावर स्टार प्रचारक असताना देखील उमेदवारांनी त्यांना प्रचारासाठी येऊ न देण्याची मागणी जाहीरपणे अजित पवारांकडे केली. त्यांचं मंत्रिपद माणिकराव कोकाटे यांना मिळालं. पण विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ते खूप प्रसिद्ध झाले. टीकेचा धनी झाल्यानंतर त्यांनी जनतेत जाऊन थेट संवाद करण्यात टाळलं. त्यामुळेही ते सेफ झालेच नाहीत. 1995चं प्रकरण उपसलं गेलं आणि त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झालं. सध्या कृषीमंत्री पदावर दत्तात्रय भरणे आहेत. ऑगस्ट 2025 मध्ये कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना एक अजब सल्ला दिला. ते म्हणाले, सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्यांचीच माणसं नोंद ठेवतात. या विधानामुळे त्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या सरकार भिकारी आहे या विधानानंतर भरणे यांची नियुक्ती झाली. या एका वादग्रस्त नेत्याच्या जागी दुसरा अजब विधाने करणारा नेता दिला अशी टिप्पणी केली. अतिवृष्टीमुळे डिसेंबर 2025 मध्ये सरकारनं कर्जमाफीबाबत जून 2026 पर्यंत निर्णय घेऊ असे सूचक विधान केले, ज्यावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि विरोधकांनी हे सरकार फक्त आश्वासने देत आहे अशी टीका केली. त्यावर सरकारकडून जूनमध्ये कर्जमाफी करू असं सांगितलं गेलं असलं तरी सध्याची महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पाहता ते शक्य नाही. त्यामुळे कर्जमाफी प्रकरण देखील भरणे मामांवर शेकणार असल्याचं दिसतंय. कृषी खात्यांच्या मंत्र्याला लागलेल्या शेतकऱ्यांचा शाप कोण दूर करेल यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.